कन्याकुमारी ते काश्मीर मार्गे नेपाळ या प्रवासात आजचा दिवस आहे पॉंडिचेरीचा डे 1। दिवसाची सुरुवात केली अरळमिंगू मानकुला विनयानगर देवस्थानाच्या दर्शनाने। गणपती बाप्पाचं हे मंदिर खूप सुंदर आणि शांत आहे। त्यानंतर गेलो ऑरोबिंदो आश्रमात, इथे त्यांची समाधी आहे। आज रेकॉर्डिंगला परवानगी नाही, पण वातावरण इतकं शांत की शब्दांची गरज वाटत नाही। मग फिरायला निघालो व्हाईट टाउन मध्ये। फ्रेंच राजवटीचा प्रभाव इथल्या पांढऱ्या इमारतींवर, रंगीत दरवाजांवर आणि जुन्या घरांच्या रचनेत स्पष्ट दिसतो। नंतर पोहोचलो पॉंडिचेरी म्युझियम। फ्रेंच कॉलनायझेशन, स्थानिक इतिहास आणि पुरातत्व याबद्दल बरीच माहिती मिळाली। इतिहास प्रेमींसाठी मस्त जागा। यानंतर भारती पार्क, हे पार्क तमिळ कवी आणि स्वातंत्र्य सैनिक सुब्रमण्यम भारती यांच्या नावाने आहे। इथे आई मंडपम नावाचं फ्रेंच काळातील स्मारक आहे। संध्याकाळी इथे खूपच शांत गेली। मग आलो व्हाईट टाउन बीचवर। कोणीतरी माईकवर म्हणत होतं, अम्मा इंगे वंगा अन्न इपडी, आणि मला घंटा काही कळला नाही, पण माहोल भारी होता। हा बीच पाहताना थेट मुंबई मरीन ड्राईव्हची वाईब येत होती। पांढऱ्या इमारतींचा रंग पाहून कळालं याला व्हाईट टाउन का म्हणतात। शेजारीच फ्रेंच वॉर मेमोरियल पाहिलं। पहिल्या महायुद्धात शहीद झालेले फ्रेंच सैनिकांच्या स्मरणार्थ उभा राहिलेलं हे स्मारक आजही इतिहासाची आठवण करून देतं। शेवटी गेलो आवर लेडी ऑफ एंजल्स चर्चमध्ये। सुंदर कॅथलिक चर्च आहे। मी आज शिरलो आणि थोड्या वेळातच चर्च बंद झालं। नशीब चांगलं होतं। उसाचा शेवट केला भेळ खाऊन। भेटूया पुढच्या भागात।